आणि राज ठाकरेंच्या निवासस्थानी गुढीपूजन करण्यात आलं। त्यांच्या कुटुंबियांनी शिवतीर्थ निवासस्थानी गुढीपूजन केलंय। राज ठाकरेंच्या निवासस्थानामध्ये गुढीपूजनावेळी ढोल ताशा वादन देखील करण्यात आलेलं आहे। मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज साजरा होणार आहे आणि या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून पक्षाची आगामी भूमिका काय असेल या संदर्भात ते कानमंत्र देतील। ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्यानं या युतीवर राज ठाकरे काय भाष्य करणार, या मेळाव्यासाठी विशेष 2 स्क्रीनही मैदानात लावल्या आहेत, त्यामुळे त्यावरती कोणाचा व्हिडिओ लावला जाणार, संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल। राज ठाकरे या भाषणात नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा 20वा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम आज पार पडणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक जो आहे तो गुढीपाडवा मेळावा मनसेचा दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे। त्यापूर्वीच तयारी जी आहे ती जोरदार सुरू असलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर समोर भव्य असा मंच उभारण्यात आलेला आहे, तर मंचाच्या दोन्ही बाजूला मोठ्या अशा गुढ्या सुद्धा उभारण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळते। आसन व्यवस्था जर पाहिली तर 3 भागात आसन व्यवस्था विभागली गेलेली आहे। पहिला DI जो आहे त्या ठिकाणी जे ते कुटुंबातील लोक आणि VVIP लोक बसतील, त्याच्यानंतर नेते मंडळींच्या बसण्याची आसन व्यवस्था आहे, त्याच्यानंतर पदावर असलेले जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी बसण्याची आसन व्यवस्था आहे आणि त्यानंतर संपूर्ण शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणात खुर्च्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणी मनसैनिक जे ते बसताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे झेंडे जे ते लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। विधानसभेला लढलेली एकटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोकसभेला दिलेला पाठिंबा, त्याच्यानंतरची आत्ताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची भूमिका काय असणार याबाबत राज ठाकरे जे ते भाष्य करताना पाहायला मिळतील। विशेष म्हणजे की या आधीपासूनच राज ठाकरेंनी बैठकांचा धडाका लावलेला आहे, त्यामुळे संघटना वाढीवर विशेष भर असेल। पण या संघटना वाढ करताना, सभासद नोंदणी करताना नेमक्या सूचना काय असतील, मार्गदर्शन काय असतील याची बाब जे ती माहिती जी ती राज ठाकरे आज देतील। राज ठाकरेंचा नेहमी मेळावा असेल किंवा भाषण असेल, लाव रे तो व्हिडिओ हे वाक्य गाजलेलं आहे, त्यामुळे या आधी सुद्धा झालेल्या मेळाव्यात व्हिडिओ दाखवून राज ठाकरेंनी वेगवेगळे मुद्दे मांडले, त्यामुळे आज नेमका कोणाचा व्हिडिओ दाखवला जाणार आणि त्या व्हिडिओतून नेमके काय मुद्दे मांडले जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, ABP माझा मुंबई। आणि